इलेक्ट्रिसिटी बिल जे वाडटा पळय ते वाडटा इलेक्शन जाल्यानंतर 5 वर्सां आणि देंवता केन्ना इलेक्शन पावलेल्या 6 महिने पयलीं देंवता। रोड जो आसा पळय तो चकाचक केन्ना जाता इलेक्शनाच्या पयलीं जाता, इलेक्शनाच्या नंतर फुल खड्ड्यांनी भरलेले असतात। इलेक्शनाच्या पयलीं तुम्ही पळयला पळय सगळे कडेन जे रिक्वायरमेंट एश्युरन्स आहा पळय इलेक्शनाच्या पयलीं इलेक्शनाच्या नंतर फॉलोअप आहा पळय जे एश्युरन्साचेर कांयच जायना। रामा, इलेक्ट्रिसिटी बिल जे वाडपाचे आसा अशें आयकोन येयल्या, तुमकां कितें सांगपाचें हेजेर? सी म्हाका हाजेर चड उलोवपाचें ना, कित्याक आमी हे प्रत्येक फावटी लोकांक सांगता की बिलां जी आसा पळय ती वाडटली, पेट्रोल बिल वाडटलें, इलेक्ट्रिसिटी बिल वाडटलें, सगळें सांगता आमी इलेक्शनाच्या पयलीं। इलेक्शन जालें, हे आउटकम हे नवीन काय न्हू। इलेक्शन पावता तेन्ना सगळें रेडी जातलें आनी फुडलीं 5 वर्सां हे वाडत वयतलें अशी गजाल हांवें पयलींय सांगलें न्ही आनी आतांय सांगता। आमी एक्टिविस्ट, तुमी म्हणटा बोवाळ मारता म्हणून, आमी एक्टिविस्ट बोवाळ मारतात तुमची बॉल्सां खाली जातली म्हणून। प्रत्येक मनशाचे बॉल्सां खाली जातात सद्या। तुमकां आमी सांगिल्लें की 1000 रुपया 2000 रुपयांनी जे आमी इलेक्शना टायमार वोट घेता, मतांक लागून पयशे घेता आनी मतां मारता पळय, आतां प्रत्येक म्हयन्याक काडा 1000 2000 भायर इलेक्ट्रिसिटी पेट्रोल हें सगळें म्हणलें। दुसरी गजाल म्हणटा ती सरकार सांगता रिन्युएबल एनर्जीचे उलयता। कितें रिन्युएबल एनर्जी रे? हांगासर पळय मरे, ही जे इलेक्ट्रिसिटी वाडटा, कोळसो येता पळय, तुमी हेका इलेक्ट्रिसिटीक लागून म्हणटा, आमी म्हणटा रिन्युएबल एनर्जी म्हणटा मरे। सोलर पॅनलाची खंय स्कीम पावली, कितल्या लोकांनी पॅनल घातले, ह्या असेंब्लीन डिस्कशन जावपाक जाय कितले सोलर पॅनल्स तुम्ही घातले ते। सोलर पॅनल्स घातले जाल्यार काही गोष्टी आमचे सॉल्व जावपाक शकता। इलेक्ट्रीक व्हेकल्स आयिल्ले आसा, चार्जेबलूय जाता, म्हणजे कन्व्हिनियन्सी ऑफ द आमी वोटर्स जर पळयत न्ही जाल्यार लॉंग टर्म विजन जर पळयत जाल्यार आमी सोल्युशन हाडपाक शकता। नाजाल्यार हे वाडत वयतले, इलेक्शना लागीं पावतली, रेट देंवतली, इलेक्शन जालें काय न्हू रेट वाडटली। हीच गजाल आयज जाल्ली आसा। रामा, आनी पूण रिसंटली स्टेटमेंट्स आयकला आमी फ्रॉम इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट की कंपेर्ड टू अदर स्टेट्स आमचे इलेक्ट्रिसिटी टॅरिफ इज क्वायट लो, पूण ह्या गजालान तर मातशें वाडलें जाल्यार कितें प्रॉब्लम आहा? कंपेरिजन खंयची गजाली करता, इलेक्ट्रिसिटी गजाली करता जाल्यार तुमी बाकीच्योय कंपेरिजन करा। क्रायमाक खंयची स्टेट चड जाल्लो आहा पळय, रेट पळय म्हणून सांगपाचें, क्रायम कितले वाडटा थंयसर। आतां फॅटल एक्सिडेंट जे आहा पळय, गोवा इज ऑन नंबर 1 स्टेट। हेजेर कंपेरिजन करा। कंपेरिजन करपाक स्पेसिफिकली तुम्ही ते इलेक्ट्रिसिटी एका लागून कंपेरिजन करनाका। तुमचे हिडन एजेंडा जो आसा पळय आमी व्हेरी क्लियर जाल्ले, आमकां सगळ्यांक कळलो आसा। आणि जे तुम्ही इलेक्ट्रिसिटीचे बद्दल कंपेरिजन, बाकीचे कितलेशे वेरियस इश्यूज आसा ताकाय कंपेरिजन करा मरे तुम्ही। आणि आज एक्चुअली परिस्थिती गोंयची बिगड जायत आसा। आमी सुशेगाद आणि गिरेस्त गोंयकार म्हणटाले पळय, ती परिस्थिती आयच्या परिस्थितीन ना। आयज चेंज जायत रावल्ले आसात। आमकां एक्चुअली पळोवपाक गेल्यार इलेक्ट्रिसिटी आणि बाकीचे घर पयलींच्या टायमार फरक पडनाशिल्ले। आयज सोर्स ऑफ इन्कम कमी जाल्लो आसा। अरे बाबा, म्हाका इतलेच विचारपाक जाय की आमी जे म्हणटा पळय इलेक्ट्रिसिटी वाडटा, पेट्रोल वाडटा, सॅलरी वाडटा, प्रश्न हो आसा लोकांची सॅलरी वाडना म्हणून तुम्ही कितें करता? आमकां रस्त्यार येवचें पडटा मरे। सॅलरीचे पेमेंट दिना म्हणून रस्त्यार येवचो पडटा लोकांक। आणि तुमकां जेन्ना तुमची सॅलरी कमी दिसता पळय तेन्ना इलेक्ट्रिसिटी बिल, पेट्रोल हे सगळें तुमकां मेळटा हरशीं आमदारांक, तरी सुद्दां तुम्ही सॅलरी वाडया म्हणून असेंब्लीन बिल घालता दिगंबर कामत। आतां फुडें आनी एक असेंब्लीन बिल घाल सांग दिगंबर कामतीक। आतां हें वाडलां न्ही तर आमकां मातशी सॅलरी परत वाडोवपाची म्हणून। तुमकां जे कितें लुकसाण जाता पळय तें तुमी वाडोवपाक शकता। 5 फावटी आमदार कितली वर्सां जालो तो चीफ मिनिस्टर आणि तो आयज मंत्रीपद सुद्दां घेवन रावल्लो आमदार आसा दिगंबर कामत, तो वचून थंयसर बिल घालता। आणि आमचे बिल कोणी घालपाचें? आणि जेन्ना हे बिल, जेन्ना इलेक्ट्रिसिटी बिल वाडटा तेन्ना कोणाच्या बोल्सांतल्यान वयता? आमच्या कॉमन मनशाच्या बोल्सांतल्यान वयता न्हू। आणि चडान चड जो कोण काम करता ते घरान, जावं तो बायल मनीस आसूं ना तो दादलो मनीस आसूं, घरान जे काम करता पळय त्यांच्या बोल्सांतल्यान पयशे वयता हे। आणि हे प्रत्येक वोटरांनी जाणून घेवपाची गरज आसा आणि याद दवरपाची गरज आसा की बाबा इलेक्ट्रिसिटी बिल जे वाडटा पळय ते वाडटा इलेक्शन जाल्यानंतर 5 वर्सां आणि देंवता केन्ना इलेक्शन पावलेल्या 6 महिने पयलीं देंवता। रोड जो आसा पळय तो चकाचक केन्ना जाता इलेक्शनाच्या पयलीं जाता, इलेक्शनाच्या नंतर फुल खड्ड्यांनी भरलेले असतात। इलेक्शनाच्या पयलीं तुम्ही पळयला पळय सगळे कडेन जे रिक्वायरमेंट आहा एश्युरन्स आहा पळय इलेक्शनाच्या पयलीं, इलेक्शनाच्या नंतर फॉलोअप आहा पळय जे एश्युरन्साचेर कांयच जायना। सो तुम्ही विचार करपाची गरज आसा। आपलो वोटाचो व्हॅल्यू कितें आहा तो तुम्ही डिसायड करपाची गरज आसा।